भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्गातील सेवक पोळा हा सण का साजरा करतात। आपण सर्व सेवकांना माहिती आहे की या मार्गात प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्व जुनी पूजा व जुने विचार बंद करावे लागतात, परंतु आपण सर्व बाबाच्या आदेशाप्रमाणे पोळा हा सण साजरा करीत असतो। तर याचे कारण काय आहे हे आपण प्रथम जाणून घेऊयात। परमेश्वराच्या प्राप्तीच्या अगोदर बाबांच्या कुटुंबातील घरची मंडळी परंपरेनुसार सर्व सण साजरे करीत असत, परंतु बाबांनी परमेश्वर प्राप्ती केल्यानंतर कुटुंबातील लोकांना कोणतीही जुनी पूजा व कोणतेही सण साजरे करू नये असा आदेश दिला होता। त्यातील एक सण पोळा हा होता। त्यानुसार कुटुंबातील लोकांनी सर्व पूजा करणे बंद केले होते, परंतु भगवंतांना विधिलिखित काही घडवून आणायचे होते, म्हणून बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यावर लगेच 8 दिवसांनी पोळ्याचा सण आला। त्याच्या 2 दिवस अगोदर बाबा निराकारमध्ये आले आणि घरच्या मंडळींना त्या निराकार बैठकीत आदेश दिला की यावर्षी पोळा हा सण घरच्या लोकांनी साजरा करावा। त्याप्रमाणे पोळा हा सण साजरा करण्याचे ठरले। पोळा हा सण श्रावण अमावस्याला साजरा केला जातो। पोळ्याचा दिवस उजाडला त्या दिवशी घरातील लोक पोळा साजरा करण्याची तयारी करीत होते। त्या दिवशी सकाळी बाबाच्या घरातील दारात एक मोठा भुजंग गुंडाळी मारून दाराच्या आड लपून बसला होता। तो इतर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दिसत नव्हता, परंतु तो कोणालाही डिवचण्याचा प्रयत्न करीत नव्हता। तो साप कोणालाही दिसला नाही, परंतु बाबा दारात गेल्यावर बाबांचे लक्ष त्याच्याकडे गेले। तो साप डोके वर काढून शांत होता, कुठलीही हालचाल करीत नव्हता। हे बाबांनी पाहिले। याही वेळेस बाबा विधेय स्थितीतच होते। त्यानंतर बाबांनी स्वतःच छोट्याशा काठीने त्याच्या डोक्यावर मारले। त्या साध्या माराने साप मरण पावला। एवढा मोठा भुजंग आणि काहीही हालचाल न करता तो साध्या माराने मरतो हे पाहून बाबा आश्चर्यचकित झाले। त्यांनी खूप विचार केला। तेव्हा ते म्हणाले, कित्येक काळापासून या घरात जे दुःख होते त्याला खरा कारणीभूत हा साप होता। कोणीतरी मरण पावल्यावर त्याला मोक्ष प्राप्त झाला नाही, म्हणून तो सापाच्या रूपात भूत होता। एका परमेश्वराच्या प्राप्तीनंतर या घरात 24 तास जागृत असलेली शक्ती चैतन्य रूपात खेळत आहे, त्यामुळे त्याला येथे राहता आले नाही आणि त्या शक्तीच्या हातानेच त्याला मोक्ष हवा होता। त्याचप्रमाणे त्याला परमेश्वरी रूपी बाबाच्या हाताने मोक्ष मिळाला। अशा प्रकारे बाबाच्या घरातील शेवटचे भूतबाधेचे संकट नाहीसे झाले। तेव्हापासून आज गायता त्यांच्या घरात कोणालाही भूतबाधा झाली नाही। बाबा ज्या घरात वास्तव्य करीत होते त्या घरात चोहोबाजूनी प्रसन्नता आहे। तेथे आल्हाददायक वातावरण आहे, कारण तेथे 24 तास जागृत शक्ती चैतन्य रूपात खेळत आहे। तेव्हापासून त्यांच्या घरात सुख शांती लाभली आहे। एका भगवंताच्या प्राप्तीनंतर कोणताही सण मानूनही, कोणत्याही देवाला मानूनही एकाच परमेश्वराची आराधना करावी हे जरी ठरले होते, तरी भगवंताच्या आदेशानुसार पोळा हा सण साजरा केला गेला। विधी लिखित काही असते। या म्हणीप्रमाणे परमेश्वराला काहीतरी चमत्कार दाखवायचा होता, म्हणून पोळ्याच्या सणाचे निमित्त करून त्या घरातील संकटाचे मूळ कायमचे नष्ट केले। आपल्या मार्गातील पुष्कळसे सेवक हे शेतकरी कुटुंबातील आहेत। पोळ्याच्या सणाला बैलांच्या जोडीची पूजा केली जाते, म्हणून ज्या सेवकांकडे बैलजोडी आहे त्यांनी बैलजोडीला आंघोळ घालून त्यांची सजावट करून त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्याचा ताट द्यावा व ज्यांच्याकडे बैलजोडी नाही त्यांनी सुद्धा त्यांच्या घरी येणाऱ्या बैलजोडींना नैवेद्याचा ताट देऊ शकतात। कारण बैलांच्या जोडीची आपण पूजा करतो म्हणजे आपण जीवित आत्म्याची पूजा करीत असतो, कारण प्राण्यांच्या आत्म्यात सुद्धा भगवंताचा वास असतो आणि आपण सेवकांनी निर्जीव पूजा बंद केलेली आहे। आपण पोळा हा सण साजरा करून जीवित आत्म्याची पूजा करीत असतो, म्हणजेच भगवंताची पूजा करीत असतो, कारण पोळा हा सण साजरा करण्याचे आदेश आम्हाला आमच्या बाबांनी दिला आहे आणि म्हणून मार्गातील सर्व सेवक पोळा हा सण साजरा करीत असतात। नमस्कार।